सीझर नंतरही जिद्दीची परीक्षा. 10 दिवसाच्या बाळाला घेऊन विद्यार्थिनीची 12वीला हजेरी. शिक्षणाची ओढ आणि मातृत्वाची जबाबदारी याचा सुंदर संगम घडवत शीतल चित्ते हिने जिद्दीचा आदर्श निर्माण केला आहे. नांदेड येथील बसवेश्वर महाविद्यालयामधील 12वीची विद्यार्थिनी असलेल्या शीतलची अवघ्या 10 दिवसापूर्वी सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर शारीरिक वेदना आणि अशक्तपणा असतानाही वर्ष वाया जाऊ नये म्हणून तिने 12वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्धार केला. 10 दिवसांच्या बाळाला सोबत घेत ती परीक्षा केंद्रावर दाखल झाली. परीक्षा केंद्र असलेल्या पीपल्स कॉलेज नांदेड येथे तिच्या जिद्दीची दखल घेत कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. शीतलसाठी विशेष मातृस्नेह कक्ष तयार करण्यात आला. या कक्षात ती बाळाला दूध पाजून पाळण्यात झोपवते आणि त्यानंतर निर्धास्तपणे परीक्षा देते. बाळाच्या ने-आणसाठी तिच्या बहिणीची मदत होत आहे. मातृत्व शिक्षणाच्या आड येऊ न देता जिद्दीने परीक्षा देणाऱ्या शीतलचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी ऊर्जा देणारी ठरत आहे. माझं नाव शीतल चंद्रकांत चित्ते आहे. मी महाविद्यालय बसवेश्वर महाविद्यालय येथील मी विद्यार्थिनी आहे आणि माझा पीपल्स कॉलेजला नंबर आलेला आहे. पीपल्स कॉलेजच्या सरांनी माझ्यासाठी मातृस्नेह कक्ष हे ओपन केलेले आहे. त्या कक्षामध्ये माझ्या बाळासाठी एक झुला ॲडजस्टमेंटसाठी आणून दिलेला आहे आणि तिथं माझी सिस्टर असते की बाळाला देखभाल वगैरे करणे आणि माझ्यासाठी एक हॉल आहे. हॉलमध्ये एक चेअर एक टेबल आहे आणि माझ्यासाठी सरांनी पेपर एका हॉलमध्ये मला एक दिलेला आहे. मला एक शिक्षिका बनायचं आहे सर आणि माझा पेपर जर दिला तर मी बहुतेकच शिक्षिका होईल. मिस्टर आम्ही म्हणले होते की सर मला पेपर पुढे द्यायले मी पेपर जर दिले तर मी शिक्षिका बनेन, नाही दिले तर मी कशी शिक्षिका बनेन. तर माझ्या हजबंडनं मला म्हणले तर तुझ्या मनातच आहे पेपर द्यायचं तू दे, मी तुझ्या पाठीशी आहे. घरच्यांनी पण मला बराच सपोर्ट केला आहे. जर तू आता सीझर केलेली आहे तर तू कशी जाशील. तर मी म्हणले की माझ्यावर ते सगळं सोडून टाका, फक्त तुम्ही मला साथ द्या की मी पेपर देईन. तर ते म्हणले हो. आपण आपल्या मनात जर धैर्य ठेवलं आपण हे करणारच तर आपण करूनच दाखवणार. नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा या ठिकाणी चालू आहेत. सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांच्या नेतृत्वामध्ये कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा चालू असताना आपण विविध माध्यमांमध्ये परीक्षाचं एक दडपण विद्यार्थ्यांवर झालेलं होतं. पण त्यातून एक वेगळी कल्पना आम्हाला या ठिकाणी सुचली. राहुल कर्डिले सर, कवली मॅडम, त्याचबरोबर माध्यमिकचे शिक्षण अधिकारी माधव सलगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन येतं असे लातूर बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर तेलंग साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमच्या सेंटर पीपल्स कॉलेज नांदेड 104वर या ठिकाणी 4 दिवसाचं पहिलं बाळ असलेली आई परीक्षेसाठी आलेले आम्हाला समजलं आणि त्यावेळेला तिच्यासाठी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कारण 2 सत्रामध्ये तिचा पेपर या ठिकाणी चालू आहे. पहिलं सत्र साधारणपणे 10:30 ते 2पर्यंत चालतं आणि दुसरं सत्र 2:30 ते साधारणपणे 6पर्यंत चालतं. अशा सत्रामध्ये तिच्या बाळ बाहेर उन्हाच्या तडक्यामध्ये आजारी पडू नये, बिमार पडू नये आणि त्याची चिंता तिला वाटू नये यासाठी शीतल चित्ते ही माता, ही विद्यार्थिनी आमच्या 104 पीपल्स कॉलेज या केंद्रावर या ठिकाणी होती. तिच्यासाठी आम्ही बसण्याची एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि तिच्यावर एक महिला इन्व्हिजिलेटर आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत, जेणेकरून तिला कुठलीही अडचण वाटेल तर ती महिला प्राध्यापिकांना या ठिकाणी सांगू शकते. आणि तिच्या बाळासाठी आणि तिच्यासोबत असलेल्या बहिणीसाठी आम्ही स्वतंत्र मातृस्नेह कक्ष या ठिकाणी महाविद्यालयामध्ये स्थापन केले, जिथे एक पाळण्याची व्यवस्था, 2 आरामदायक चेअर या ठिकाणी ठेवलेले आहेत. ज्या वेळेला तिच्या बाळाला फिडिंग करण्याची गरज वाटते त्या वेळेला ती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका महिला असलेल्या प्राध्यापकांकडे देते आणि त्याच्यानंतर ती बाळाकडे फिडिंगसाठी येते आणि तिला आराम वाटल्याच्यानंतर पुन्हा जाऊन ती या ठिकाणी परीक्षा देते. तिच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र टेबल आणि आरामदायी चेअर या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण तिचं शिजर झालेलं आहे, त्यामुळे तिला बसण्याची टाके निसटण्याची या ठिकाणी शक्यता आम्हाला वाटली. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवशंकर भानेगावकर सर यांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. मी महाविद्यालयाच्या प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले सर यांचेही आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आम्हाला ही कल्पना या ठिकाणी सुचलेली आहे.